महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आणि सरकारी नियमानुसार चालणाऱ्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आजच्या या विश्लेषणात नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या एका मोठ्या भरती प्रक्रियेचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. ही केवळ एक साधी जाहिरात नाही, तर पारदर्शक आणि शिस्तबद्ध अशा नोकरीची एक मोठी संधी आहे. चला तर मग थेट या अधिसूचनेच्या महत्त्वाच्या पैलूंकडे वळूया. कोणत्याही भरती प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत पुरावा पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. ही थेट नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून आलेली अधिकृत जाहीर सूचना आहे. ही मूळ जाहिरात खात्री देते की पुढे येणारी माहिती 100% अधिकृत आणि विश्वसनीय आहे. या सूचनेमध्ये भरतीचे सर्व नियम आणि अटी अगदी स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत. आता हा 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय किंवा पूल नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न पडू शकतो. तर निवड झालेल्या उमेदवारांची एक यादी तयार केली जाईल आणि नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमधील विविध कारखाने, आस्थापना आणि शासकीय कार्यालयांच्या मागणीनुसार त्यांची नियुक्ती केली जाईल. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सुरक्षितता राखण्याची ही एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. अर्थातच या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी काही मूलभूत निकष पूर्ण करावे लागतील. उमेदवाराचे वय 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान असावे आणि किमान 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाची अट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे वैध डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र असणे. या अटी पूर्ण केल्याशिवाय पुढील प्रक्रियेत प्रवेश मिळणार नाही. केवळ कागदपत्रे पुरेशी नाहीत, तर या भूमिकेसाठी शारीरिक तंदुरुस्ती ही तेवढीच महत्त्वाची आहे. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी हे निकष वेगवेगळे आहेत. पुरुष उमेदवारांची उंची किमान 165 सेंटीमीटर, वजन 50 किलो आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर व फुगवून 84 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. दुसरीकडे महिला उमेदवारांसाठी उंची किमान 158 सेंटीमीटर आणि वजन 45 किलो असणं गरजेचं आहे. हे सर्व निकष अतिशय काटेकोरपणे तपासले जातात. कागदपत्रे आणि शारीरिक मोजमाप यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर इथून पुढे सुरू होते ती खरी कसोटी. ती म्हणजे 100 गुणांची मैदानी चाचणी. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही व्यवस्था पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे. या 100 गुणांच्या चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असल्यास अंतिम निवडीसाठी अजिबात विचार केला जाणार नाही. या चाचणीतील गुणांची विभागणी ही अगदी पारदर्शक आहे. येथे 3 मुख्य मैदानी प्रकार आहेत. पहिला प्रकार धावणे. पुरुष उमेदवारांना 1600 मीटर तर महिलांना 800 मीटर धावायचे आहे, ज्यासाठी कमाल 40 गुण आहेत. दुसरा प्रकार म्हणजे 100 मीटर धावणे, जो दोन्ही गटांसाठी समान आहे आणि त्यासाठी 30 गुण आहेत. आणि तिसरा प्रकार म्हणजे गोळाफेक. पुरुषांसाठी 7.260 किलो आणि महिलांसाठी 4 किलो वजनाचा गोळा, ज्यासाठी आणखी 30 गुण दिले जातील. वेळ आणि अंतराच्या आधारे हे 100 गुण अचूकपणे मोजले जातात. आता एक अत्यंत फायद्याची गोष्ट, जी उमेदवारांना अतिरिक्त गुण म्हणजेच बोनस गुण मिळवून देऊ शकते. ज्यांच्याकडे MSCITचे प्रमाणपत्र असेल त्यांना थेट 5 अतिरिक्त गुण मिळतील. NCC प्रमाणपत्र असल्यास A प्रमाणपत्रासाठी 2, B साठी 4 आणि C प्रमाणपत्रासाठी 6 गुण दिले जातात. मात्र एका उमेदवाराला जास्तीत जास्त 10 अतिरिक्त गुणच मिळू शकतात. अंतिम गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. ह्या टप्प्यावर एक अतिशय महत्त्वाची आणि वास्तवाची जाणीव करून देणारी बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. अधिकृत सूचनेत अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे की सदर समुच्चयात नाव नोंदवणे म्हणजे नोकरीची हमी नाही. हा केवळ पात्र उमेदवारांचा एक तयार गट आहे. जशी विविध आस्थापनांकडून मागणी येईल तशीच ह्या पुलातील उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी ह्या प्रक्रियेकडे योग्य आणि वास्तववादी दृष्टिकोन ठेवूनच पाहायला हवे. तर मग अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. पहिली पायरी म्हणजे www.sgbregistration.in या अधिकृत वेबसाईटला भेट देणे. त्यानंतर अर्ज शुल्क भरणे. खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 75 रुपये. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची पायरी म्हणजे 28 मे रोजी सायंकाळी 6:15 अर्ज सबमिट करणे. ही अंतिम मुदत अजिबात विसरता कामा नये. अर्जाचे नुकसान टाळण्यासाठी एक छोटी पण अतिशय महत्त्वाची प्रशासकीय अट इथे आहे. ज्या उमेदवारांनी या सुरक्षा रक्षक नोंदणीसाठी पूर्वी कधीही अर्ज केला असेल त्यांचे जुने अर्ज आता ग्राह्य धरले जाणार नाहीत. अशा सर्व उमेदवारांनी आता पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज करणे पूर्णपणे अनिवार्य आहे. हा नियम दुर्लक्षित केल्यास उमेदवारी थेट रद्द होऊ शकते. शैक्षणिक पात्रता, शारीरिक चाचण्यांचे तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्व अटी आणि निकष समजून घेतल्यानंतर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे
की सरकारी नियमांनुसार चालणाऱ्या आणि शिस्तबद्ध अशा या भूमिकेत पुढचं पाऊल टाकण्याची तयारी आहे का? योग्य पात्रता आणि शारीरिक क्षमता असणाऱ्यांसाठी हा नक्कीच एक अत्यंत स्थिर आणि सन्माननीय रोजगाराचा मार्ग ठरू शकतो. या विश्लेषणात आपण अधिकृत स्रोतातून सर्व आवश्यक माहिती सविस्तरपणे उलगडली आहे. पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे नक्कीच हितावह राहील. अशाच प्रकारच्या नोकरीच्या संधी आणि भरती प्रक्रियेच्या अधिक अद्ययावत माहितीसाठी जॉब महागुरू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे रोजगाराची कोणतीही महत्त्वाची अपडेट चुकणार नाही.